ऑरा हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो, पण आपल्या ऑरामुळे आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड असामान्य असे बदल होऊ शकतात. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. जर आपला ऑरा उत्तम असेल तर आपण चांगले चांगले लोक आणि चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट करू लागतो. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आज मी तुमच्यासोबत आपला ऑरा कसा स्ट्रॉंग करता येईल याच्यासाठी खूप प्रोफेशनल पद्धती पण आहेत आणि घरगुती पद्धती पण आहेत. तर अशा कोणत्या घरगुती पद्धती आहेत ज्या वापरून आपण आपला ऑरा स्ट्रॉंग करू शकतो हे शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माहितीये, ज्या पद्धतीचा आपला ऑरा असतो अगदी त्याच पद्धतीचे लोक आपण आपल्याकडे आकर्षित करत असतो. आणि म्हणूनच आपला ऑरा स्ट्रॉंग असणं खूप जास्त गरजेचं आहे. आपली मेंटल, फिजिकल आणि इमोशनल कंडिशन काय आहे हे आपल्या ऑरामधून दिसलं जातं. सजीव किंवा निर्जीव कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला हा ऑरा असतोच. बऱ्याचदा बघा, एखाद्या अनोळखी व्यक्तीला बघून किंवा आपल्या सर्कल मधल्या काही व्यक्तींना बघून आपल्याला खूप छान वाटतं. त्यांच्यासोबत आपल्याला सतत राहू वाटतं. किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला खूप फ्रेश वाटतं. आपण अचानकच उत्साहामध्ये येतो. का माहितीये? कारण त्या जागेचा किंवा त्या व्यक्तीचा ऑरा जो आहे तो खूप जास्त स्ट्रॉंग असतो. आणि म्हणूनच वेगवेगळ्या लोकांप्रती आपल्याला वेगवेगळ्या भावना असतात. काही लोकांच्या जवळ आपल्याला जाऊ वाटतं आणि काही लोकांच्या जवळ आपल्याला अजिबातच जाऊ वाटत नाही. जसं आपल्याला इतरांबद्दल वाटतं अगदी तसंच इतरांनाही आपल्याबद्दल वाटू शकतं. मग ते चांगलं की वाईट हे आपल्या ऑरावरती डिपेंड करतं. तर आपला ऑरा सुधारण्यासाठी काय करायचं हे आता मी तुम्हाला एक एक करून सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट मी सांगेन ती म्हणजे की आपण ज्या अंघोळीला पाणी वापरतो त्या पाण्यामध्ये मोठं मीठ टाकायचं आणि मग अंघोळ करायची. जेव्हा आपण बादलीमध्ये पाणी सोडतो किंवा जर गरम करून तुम्ही पाणी बादलीमध्ये टाकत असाल तर एक 2 मिनिटं किंवा एखादा मिनिटं पाण्यामध्ये मीठ टाकून ठेवायचं, मोठं मीठ, म्हणजे ते विरघळेल आणि मग त्या पाण्याने अंघोळ करायची. आपल्या भोवती असलेली सगळी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते. त्याच पद्धतीने आपण आपल्या घरामधली जी फरशी पुसतो ती फरशी पुसताना जे आपण पाणी वापरतो त्या पाण्यामध्ये सुद्धा आपण हे मोठं मीठ जे आहे ते टाकू शकतो. आणि आपल्या घराच्या बाहेरच्या बाजूला हे मोठं मीठ जे आहे ते लहानशा वाटीमध्ये किंवा बाउलमध्ये घेऊन एका साईडला ठेवायचं. मिठामुळे काय होतं, नकारात्मक जी ऊर्जा आहे ती दूर राहते. आणि म्हणूनच काही लोक बघा, तुम्ही बऱ्याचदा एखाद्या बिझनेसच्या बाहेर म्हणजे ऑफिसेसच्या बाहेर किंवा घरांच्या बाहेर वाटीमध्ये मीठ ठेवलेलं पाहिलं असेल. किंवा घरामध्ये कोपऱ्यामध्ये सुद्धा लोक छोट्या छोट्या वाट्यांमध्ये मीठ ठेवतात, मोठं मीठ. तर त्याचं कारण हेच आहे की नकारात्मक ऊर्जा जी आहे ती अजिबातच आजूबाजूला वावरू नये आणि सगळीकडे सकारात्मकता राहावी. आणि त्यामुळे त्या जागेचा किंवा आपल्या स्वतःचा सुद्धा ऑरा जो आहे तो स्ट्रॉंग होऊ लागतो. दुसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे रोजच्या रोज सूर्यप्रकाशात जायचं. आता ऐकायला ही गोष्ट खूप साधी वाटते पण आपल्याला नाही जमत. माझंच बऱ्याचदा काय होतं, मी ठरवते सकाळी आवरल्यानंतर चहा वगैरे घेऊन खाली सूर्यप्रकाशामध्ये जाऊन यायचं, पण ते अजिबातच पॉसिबल होत नाही. नाश्त्याची वेळ होते किंवा एखादं काम लागतं आणि ते राहून जातं. त्यामुळं ह्या गोष्टीला आपण खूप जास्त महत्त्व दिलं पाहिजे आणि किमान आठवड्यातून 4 ते 5 वेळा तरी आपण सकाळच्या वेळेला सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये जाऊन बसलं पाहिजे. त्यामुळे आपला ऑरा देखील स्ट्रॉंग होतो आणि अर्थातच आपल्याला सूर्यप्रकाशामधून विटॅमिन डी सुद्धा मिळेल आणि दोन्ही गोष्टी एकाच वेळेला साध्य होतील. तिसरी गोष्ट करायची आहे ती म्हणजे मेडिटेशन, ध्यान करायचंय. रोज 1 मिनिटं, 2 मिनिटं, 5 मिनिटं असं आपण हा कालावधी जो आहे तो वाढवू शकतो. एखाद्या शांत ठिकाणी बसायचं, घरामध्ये असेल किंवा जर तुमच्याकडे छान बाग असेल तर तुम्ही बागेमध्ये जाऊन बसू शकता. जिथे गेल्यावर, जिथे बसल्यावर आपल्याला शांतता मिळणार आहे, आपल्याला छान वाटणार आहे. अगदी शांत बसून राहायचं आणि फक्त दीर्घ श्वसन करायचं, आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं. आणि ह्या जगामध्ये ह्या आजूबाजूला आपण ज्या वातावरणात वावरतो तिथं आजूबाजूला
जितकी काही पॉझिटिव्हिटी आहे, जितकी काही सकारात्मक ऊर्जा आहे, ती आपल्यामध्ये आपण घेतोय असा आभास, म्हणजे असं व्हिज्युअलाइज करायचं, असं आपण समजून घ्यायचं की आपण सगळ्या गोष्टी, सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जी ज्या आहेत त्या स्वतःमध्ये घेतोय, आपण चांगल्या चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करतोय. कधी कधी काय होतं की ध्यानाला बसलं ना की आपलं लक्ष खूप वेगवेगळ्या गोष्टींकडे जातं. सुरुवातीला असं होऊ शकतं, माझं अजूनही असं होतं, मी अजूनही मेडिटेशनची सवय लावून घेतेय. 5 मिनिटं, मी म्हणते सुरुवातीला जितका वेळ शक्य आहे तितका वेळ बसायचं. आपल्याला काय वाटतं की आपण खूप वेळ बसलोय मेडिटेशन करायला, पण 1-2च मिनिट झालेले असतात. मग अशा वेळेला मी काय करते, एखादं सुंदरसं जुनं गाणं, म्हणजे मला जुनी गाणी आवडतात, शांत असं एखादं जुनं गाणं जे 5 मिनिटांचं असेल किंवा 6 मिनिटांचं असेल, असं बारीक सॉफ्ट म्युझिक लावून ठेवते आणि मग मेडिटेशनला बसते. म्हणजे ते म्युझिक संपलं की आपल्या लक्षात येतं की आपण 5 मिनिटे बसलेलो आहोत, किंवा 3 मिनिटाचं गाणं असेल तर आपण 3 मिनिटे बसलेलो आहोत. तर जर तुम्हाला जी गाणी आवडतात ती गाणी तुम्ही लावू शकता, किंवा मेडिटेशन म्युझिक सुद्धा युट्यूबवरती खूप अवेलेबल आहेत, तर ते लावून सुद्धा आपण बसू शकतो. सो आपल्या लक्षात येईल की आपण किती वेळ बसलेलो आहोत आणि आपण शांतपणे बसू शकू. जेव्हा आपण गाणं ऐकत बसतो त्यावेळेला आपण ते म्हणजे ती जी एक फिलिंग असते ना ती खूप भारी असते. नुसताच बसलं ना की नकारात्मक एनर्जी, नकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. जे आपण ठरवतो ना की नाही करायचं तेच माणसाकडून होतं. म्हणजे मेडिटेशन करायच्या आधी आपण म्हणतो की आता मी अजिबातच नकारात्मक विचार करणार नाहीये, मी खूप छान छान फील करणार आहे. पण काय होतं माहित नाही, सडनली आपण निगेटिव्ह विचारांकडे जायला लागतो. म्हणून आपल्याला मनावरती खूप जास्त कंट्रोल करायचा आहे. हा कंट्रोल मिळायला खूप वेळ जाणार आहे. निगेटिव्ह विचार यायला लागले की लगेच आपल्याला स्विच मारता यायला पाहिजे, नाही मी चुकीचा विचार करतेय आणि मला आता हा सकारात्मक विचार करायचा आहे. आणि फक्त आपल्या श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचं. जे विचार येत आहेत ते येऊ देत, जे जात आहेत ते जाऊ देत, फक्त श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. चौथी गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे आजूबाजूला मंदिरं असतात ना, मग ते लहान असू देत मोठं असू देत, मंदिरामध्ये थोडा वेळ जाऊन यायचं. आठवड्यातून 1-2 वेळा तरी मंदिरामध्ये जायचंच, कारण मंदिरामध्ये खूप जास्त सकारात्मक ऊर्जा असते आणि तिथं आपण जास्तीत जास्त रमायला लागलो, जायला लागलो की आपल्याला छान वाटतं. एखाद्या ठिकाणी आता जर गणपतीचं मंदिर असेल तर मस्त गणपतीचं स्तोत्र म्हणून यायचं, तिथं बसून शांत गणपतीचं ध्यान जरी आपण केलं ना तरी खूप जास्त सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते. आणि मी तर म्हणेन की सतत नामस्मरण जे आहे ते चालूच ठेवायचं आहे. तो मुद्दा पुढचा, मी त्याकडे येणारच आहे. पण जास्तीत जास्त मंदिरांमध्ये रमायचा, मंदिरांमध्ये जायचा प्रयत्न करायचा. एक 10 मिनिटासाठी का होईना आठवड्यातून 2 ते 3 वेळा मंदिरामध्ये जाऊन यायचं. 5वी गोष्ट, मंत्रांचा जप करायचा आहे. आता हा जप जो आहे, आपल्याला जर वेळ नसेल जास्त वेळ बसण्यासाठी तर आपण सतत हा जप चालू ठेवू शकतो. खूप वेळ करायचा नाहीये, ठीक आहे आपण बसलोय ना, आता आपल्याला जप घालायचंय, माझ्याकडे 2 मिनिटं आहेत, मी 2 मिनिटांमध्ये जप घालेन. किंवा आंघोळ करताना सुद्धा आपण जप घालू शकतो, स्वयंपाक करताना आपण जप घालू शकतो. आपल्याकडे खूप वेळ आहे, फक्त ही गोष्ट करायची आहे म्हणलं ना की तो वेळ आपल्याला लगेचच मिळायला लागतो. विश्वप्रार्थना आहे, ती विश्वप्रार्थना आपण म्हणू शकतो. दिवसातून असं म्हटलं जातं की 1000-1500 वेळा विश्वप्रार्थना म्हणायला पाहिजे. तर ते आपण करू शकतो की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण म्हणत राहायचं, कंटिन्यू आपल्याकडे तेच चालू राहिलं पाहिजे. किंवा मंत्रांमध्ये जर म्हणाल तर कालभैरव अष्टक आहे, त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र आहे, गायत्री मंत्र आहे. आता या मंत्रांचा व्यवस्थित अभ्यास करून कोणाचं तरी मार्गदर्शन घेऊन आपल्यासाठी जो योग्य मंत्र आहे तो आपण म्हटला पाहिजे असं मला वाटतं. पण तरी देखील श्रीराम किंवा ओम गंग गणपतये नमः असे जे बेसिक गोष्टी आहेत, बेसिक मंत्र आहेत, कॉमन आहेत, ते आपण सतत आपल्या मनामध्ये म्हणूच शकतो. त्यामुळे मंत्रांचा जप केल्यामुळे सुद्धा आपल्याला खूप जास्त एनर्जी मिळते आणि असं फ्रेश वाटायला लागतं आपल्याला. एकदा करून बघा, नक्की तुम्हाला जाणवेल. 6वी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे सकारात्मक गोष्टी इमॅजिन करायच्या आहेत.
हे आपण कधीही आणि कुठेही करू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी करू शकतो, दिवसभरामध्ये एखादं काम करता करता आपण या गोष्टी करू शकतो, मध्येच आपल्याला कधीतरी वेळ मिळतो त्यावेळेला 1 मिनिट आपण इतकं स्ट्रॉंग इमॅजिन करायचं की आपल्याला खूप छान वाटायला लागतं. आता या सकारात्मक गोष्टी इमॅजिन करायच्या म्हणजे नेमकं काय करायचं, तर आपल्याला लाईफमध्ये जे हवंय, आपल्या आयुष्यामध्ये जे आपल्याला हवंय ते आपण अचीव्ह केलंय हे इमॅजिन करायचंय. जसं की मी बऱ्याचदा मागे 2-3 व्हिडिओमध्ये हे सांगितलंय, जसं की मला ह्या ठिकाणी काम करायचंय तर मी तिथे काम करतोय, किंवा मला नवीन घर घ्यायचंय तर मी जसं तुम्हाला घर हवंय ते घर इमॅजिन करायचं तसं तुम्ही वावरताय. तुम्ही सकाळी उठलाय, तुम्हाला जसं किचन हवंय तसं किचनमध्ये तुम्ही एंट्री केलीये, मस्त चहा करताय किंवा स्वयंपाक करताय. एखादं ऑफिस तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही त्या ऑफिसला डोळ्यासमोर आणा, तुम्ही तिथल्या केबिनमध्ये बसून काम करताय. तर हे असं सगळं इमॅजिन करायचं, ते प्रेझेंटमध्ये आहे आणि ते तुमच्यासोबत घडतंय. हे 5 ते 10 मिनिटं इमॅजिन करायचंय. यामुळे हळूहळू आपली स्वप्न पूर्ण व्हायला लागतात आणि आपल्याला त्या स्वप्नांपर्यंत पोहोचायची दिशा म्हणजे मार्ग मिळायला लागतो. मग ह्यामुळे काय होतं की बाकीच्या ज्या आपल्या ऑराला इफेक्ट करणाऱ्या गोष्टी असतात ना, आपण त्याकडे अट्रॅक्ट नाही होत. आपण आपलं ध्येय जे ठरलेलं आहे ना तिथं आपण जायला लागतो आणि त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे तेच आपल्या समोर यायला लागतं. आपण आपोआपच तिकडे जायला लागतो आणि आपल्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये ते बिंबलं जातं की आपल्याला हे अचीव्ह करायचंय आणि आपलं अंतर्मन आपल्याला सांगू लागतं आणि आपण ऑटोमॅटिकच सगळं सोडून फक्त त्या गोष्टीकडेच फोकस करतो आणि तेच करायला लागतो. 7वी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे सतत पॉझिटिव्ह विचार करणे, सतत सकारात्मक गोष्टींचा विचार करणे. आता आपल्याला बरेच जण सांगत असतात की सकारात्मक राहा, पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा, पण एक्झॅक्टली पॉझिटिव्ह विचार करायचा म्हणजे काय करायचं, एक थोडक्यात छोटंसं उदाहरण देते. आता जर आपण सतत आजारी पडत असलो आणि आपल्याला ह्या गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार करायचा तर आपण काय म्हणू की मी आजारी पडत नाहीये, मी आजारी पडणार नाहीये. पण इथंच आपलं चुकतं. आपण काय म्हटलं पाहिजे की मी खूप निरोगी आहे. हा डिफरन्स आहे. कारण काय होतं की युनिव्हर्सला नाही किंवा आहे हे काहीच समजत नाही. आजारी 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 हेच त्याला ऐकू जातं आणि त्यामुळे आपण आजारपण अट्रॅक्ट करतो, आकर्षित करतो. आणि म्हणूनच म्हणताना काय म्हणायचं की मी निरोगी आहे, मी ऍक्टिव्ह आहे, मी उत्साही आहे. कारण फक्त युनिव्हर्सला मग निरोगी, ऍक्टिव्ह, उत्साही हेच सगळे शब्द ऐकायला मिळतात आणि तेच आपण अट्रॅक्ट करतो. असं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये करायला पाहिजे. तर जर पेपर असतील तर पेपरमध्ये आपण काय म्हणणार की मला पेपर अवघड जाणार नाहीये, मला उद्याचा पेपर अवघड जाणार नाहीये, असं नाही म्हणायचं. मला उद्याचा पेपर सोपा जाणार आहे. अवघड जाणार नाही आपण म्हणतोय, पण युनिव्हर्सला नाही हे ऐकू जात नाही आणि त्यामुळे जे काही रिझल्ट्स येणार आहेत ते अवघड अवघड अवघडच येणार आहेत. त्यामुळे पेपर सोपा जाणार आहे, म्हणजे सोपाच जाणार आहे. सो असे पॉझिटिव्ह विचार लहान लहान आपण करायला लागलो प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तर आपल्याला जे हवंय ते आपल्याला मिळत राहील आणि आपली थॉट प्रोसेस क्लिअर होईल. त्यामुळे आपला ऑरा सुद्धा हळूहळू स्ट्रॉंग व्हायला लागेल. जितका आपण पॉझिटिव्ह विचार करू, जितका आपण सकारात्मक विचार करू, तितक्या सकारात्मक गोष्टी आपल्यासोबत घडतात आणि आपला मूड जो आहे तो नेहमी छान राहतो, आपण आनंदी राहतो आणि त्यामुळे आपला ऑरा सुद्धा स्ट्रॉंग होतो. आता ह्या सगळ्या झाल्या घरगुती गोष्टी ज्या आपण घरामध्ये करू शकतो. पण आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सजेस्ट करेन तर ती म्हणजे क्रिस्टल हिलिंग. 8वी गोष्ट क्रिस्टल हिलिंग. तर ह्यासाठी तुम्हाला प्रोफेशनल हेल्प घ्यावी लागेल. खूप जास्त लाईफमध्ये आपल्या इम्प्रूव्हमेंट्स होतात, आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी समजायला लागतात आणि आपल्या भोवती सगळं चांगलं चांगलं घडायला लागतं. आपल्याला एक मार्ग मिळतो, डोकं शांत होतं आणि एक रस्ता मिळतो. रस्ता म्हणण्यापेक्षा एक मार्ग मिळतो ज्यावरती आपण कसं जायचंय आपल्याला, म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंय आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला रस्ता मिळत नसतो किंवा मध्ये मध्ये अडथळे येत असतात आणि मग हे सगळं अवघड होतं. त्यामुळे आपण नकारात्मक होतो, हळूहळू आपण डिप्रेशनमध्ये जायला लागतो, आपला ऑरा खराब व्हायला लागतो आणि मग आपण खराबच लोक आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करतो. लोकांना आपण खराब म्हणू नाही शकत, खराब ऑरा असलेल्या गोष्टी किंवा व्यक्ती आपण आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. त्यामुळे मी म्हणेन की जर खूप जास्त लेवलला तुम्हाला त्रास होत असेल तर प्रोफेशनल हेल्प घ्या.
बऱ्याचदा प्रोफेशनल हेल्प घेणं खूप जास्त गरजेचं आहे. बऱ्याच यूट्यूब व्हिडिओज मधून आपण खूप जास्त मोटिवेशन घेत असतो, पण कधी कधी काय होतं की आपला जो प्रॉब्लेम आहे तो खूप जास्त आतपर्यंत रुतलेला असतो आणि त्याला मुळापासून बाहेर काढणं हे खूप जास्त गरजेचं असतं. आणि म्हणूनच आपल्या आजूबाजूला बरेच प्रोफेशनल मंडळी आहेत जे आपली मदत करू शकतात आणि आपलं आयुष्य सोपं करू शकतात. त्यामुळे प्रोफेशनल हेल्प घेण्यामध्ये काहीही गैर नाहीये. आपल्याला काही कोणता मानसिक रोग झालेला नाहीये. आपल्याला फक्त छान राहायचं आहे आणि छान राहण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडून मदत घेणं अजिबातच चुकीचं नाहीये. ह्या सगळ्याच्या जोडीला आपल्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे, स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, स्वतःला वेळ द्यायचा आहे. आणि ऍक्च्युली कसं होतं की आपला ऑरा जसं स्ट्रॉंग व्हायला लागतो तसं आपण आपल्यामध्ये सेल्फ अवेअरनेस यायला लागतो आणि त्यामुळे आपण आपल्याकडे आपोआपच लक्ष द्यायला लागतो. पण कधी कधी आपण काय करतो की स्वतःकडे खूप जास्त दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे मग आपली चिडचिड पण होते आणि आपण नकारात्मक होतो. म्हणूनच मी म्हणेन की ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो ना, ह्या जोडीला सतत स्वतःचा विचार करणे आणि सतत स्वतःवरती प्रेम करत राहणे, स्वतःला वेळ देणे, स्वतःला छान ट्रीट करणे हे सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. त्याने खूप जास्त फरक आयुष्यामध्ये पडत असतो. आणखीन एक गोष्ट मी सांगेन की ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला फरक जाणवतो आणि काही कालावधी पर्यंत हा फरक जो आहे म्हणजे सकारात्मक चेंजेस आपल्या आयुष्यामध्ये घडतात. मग आपण काय करतो, हे सगळं करायचं सोडून देतो. आपण खूप बिझी व्हायला लागतो आणि हळूहळू या गोष्टींचा आपल्याला विसर पडतो. जसं की मेडिटेशन असेल, सूर्यप्रकाशात जाणे असेल किंवा जे काही आपण एखाद्या निगेटिव्ह सिच्युएशन मधून बाहेर पडताना केलं होतं ना, ते आपण विसरायला लागतो. आणि पुन्हा काय होतं, काही कालावधीनंतर आपण एखाद्या चांगल्या सिच्युएशन मध्ये गेलेलो असतो, पुन्हा आपण खाली खाली यायला लागतो. म्हणून नेहमी ह्या गोष्टी करायच्या आहेत, गॅप पडू द्यायचा नाहीये. सतत आपल्या लाईफस्टाईलचा ह्या गोष्टी भाग व्हायला पाहिजेत आणि जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत ह्या गोष्टी आपल्याकडून रोज घडल्या पाहिजेत. ज्या काही मी 8 गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी आपल्या लाईफस्टाईलचा भाग झाला पाहिजेत. आपोआपच आपण चांगल्या गोष्टी, चांगले लोक अट्रॅक्ट करू आणि आपल्या आयुष्यात साधं सोपं छान होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. मी खूप कृतज्ञ आहे. तुम्ही ज्या पद्धतीने आपल्या चॅनलला रिस्पॉन्स देताय, सपोर्ट करताय मला, ते पाहून खरंच खूप छान वाटतंय. असंच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद राहू द्यात. लवकरच अशाच एका नवीन छान विषयासोबत भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.